हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी मनापासून तुमचे आभार आहे. शुभ सकाळ. जत्रेचा दिवस आहे. सकाळ सकाळी आई भाकरी पण बनवत होते, कारण आमच्या इकडे ना दादा म्हणजे बाबा त्यांना अशी एक सवय आहे की भाकरी असेल तर जेवणार, चपाती पुरी तुमचं काही नको, भाजी भाकरी. तर मी नाश्ता केला, मी इथंच झोपले सरळ डायरेक्ट. मसाला करायला लागलेत की, आणि माझ्यावरची माझी लेख आंघोळ करून आल्या तोंड बुरस घेऊन तशीच झाल्या. माझ्या गालावर मारलाय, ज्या लेकानं माझ्या गालावर मारलाय बघ, बघ असा मारलाय बघ. मग भाकरीचं तुम्ही आता का काढले खेळ? In the name of the Holy. एक माणूस कुठंही घरातील काही कामासाठी जतला चाललं तर ही चारीच्या चारी लागतात मागं. आर्यन थोडासा समजूतदार आहे, पण ही बाकीची तिने ऐकत आहेत बघा. ती रडारडी सुरूच आहे जायला. कसं जाणार एवढ्या गाडीवर? बापरे. हा आवरलंय. बघ की आता. तर आम्ही सगळेजण तयार झालो. आता 2 गाड्या आहेत, 2 फेऱ्या करणार. एक सागर आणि एक संदीप. सगळी फॅमिली न्यायची, सोडायची. आई सकाळी दंडवत घ्यायला गेली तेव्हाच ती जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलेली होती. मला फोन आला की पाठीमागून पाणी घेऊन ये, कारण पाणी उन्हाळ्यात त्यांना जेवण नको काय नको, पण पाणी पाहिजे. त्यामुळे मी बाटल्या भरून आपलं सगळ्यात शेवटला सगळी म्हटलं पहिला जावा, ज्यांना ज्यांना गडबड आहे ते जावा निवांत. मी आणि तुमचे दादा तोपर्यंत म्हणजे पुढच्या फेऱ्या ज्या आहेत ते करून येतात. ही जी यात्रा आहे ही मरुगबाईची यात्रा 3 वर्षातून एकदा, आणि ही काय पूर्ण गावाची म्हणजे सगळ्यांची आहे असं नाही. फक्त घाटके कंपनी जेवढी घाटके आहेत तेवढी सगळ्यांच्या सुना एकत्र जागी येतात, लेकी येतात, नातवंड येतात, जावई येतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरागणीस पाहुणे भरपूर असतात. आणि आमचं आधीचं घर जे आहे ते इथंच आहे. फक्त एक व्यक्ती आली होती, जसं आई काल बोलली ना की कुमट्याची एक व्यक्ती आलेली, एका व्यक्तीची एवढी उत्पत्ती आहे. आता इथं जर बघायला गेलं तर बाहेरची कोणीच नाही आहेत, फक्त घाटके आणि त्यांच्या लेकी, सुना, मुलं, नातवांड, जावाई वगैरे ही सगळी एवढीच. बाकीचं बाहेरचं कुठलंही आता बघा ही जी आहे, मी ओळख करून देते, थोडासा आवाज येत नव्हता. तर माझी सक्की चुलत बहीण म्हणजे माझ्या सख्या चुलत्यांची मुलगी, माझे बाबा आणि एक चुलते आहेत. कडेला जे आहे ते हे बघा, ही माझी चुलती आहे. अशा पद्धतीने आहे. पण आम्ही आता बहिणी आहोत. पण तुम्हाला खरं सांगू, नाही येणं नाही ना जाणं नाही आहे. कारण कसं असतं की बघा, मी वस्तीला तिकडे जातच नाही, येतच नाही. असा जेव्हा कार्यक्रम असतो ना त्याच वेळेला आता सगळ्या जणी सख्या चुलत आमच्या ज्या काय आहेत बहिणी, त्या सगळ्या आम्ही इथंच भेटलो. ज्या काही चुलत वहिन्या वगैरे आहेत म्हणजे भाऊजा वगैरे, त्या सगळ्यांना आम्ही इथंच भेटलो. ते शक्यतो आम्ही जास्त कोणीच थांबलेलं नाही, कारण ऊन एवढं कडक होतं ना, आणि त्यात गर्दी भरपूर होती. कोणाचं कोणाला सूद नव्हती ना, काही ताळमेळ नव्हता, काही नव्हता. माझ्या आत्यांची सुनबाई जी आहे ती पण इथं आहे बघा, जी आता आंबील वतत होती, सख्या आत्यांची सुनबाई. मी शक्यतो प्रॉपर व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण शक्यतो गावाकडचे लोक थोडंसं अनकम्फर्टेबल असतात ना, त्यामुळे मी शक्यतो जास्त दाखवत नाही. पण तिला दाखवलेलं आहे, म्हणजे माझ्या आत्यांची सुनबाई त्यांना मी पहिला दाखवलेलं आहे. सगळ्यांनी इथं छान असं फोटोशूट वगैरे केलं, सगळ्या भाऊजया सगळ्या बहिणी वगैरे. अजून यातल्या भरपूर आहेत, भरपूर आहेत. आणि अजून निम्मी आली पण नाही आहेत, कारण कोणाला इमर्जन्सी काम असतं, काही असतं, लगेच जमत नाही ना. यात्रेच्या पण तारखा सगळ्यांच्या हिशोबानं, उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या लागतात, या हिशोबानं सगळी अशी एकत्र ठरवून धरतात. तरी पण त्यातनं अजून काही जण आलेली नाही आहेत. जे सोन्या चांदीच्या दुकानला आहेत, जे आर्मीमध्ये आहेत, कारण त्यांना काही सुट्ट्या मिळाल्या नाहीत. ज्यांना मिळाल्या ते आले. आता संदीपनं त्या हिशोबानं सुट्टी काढलेली होती, पण काही जणांना मिळाल्या नाहीत. आणि ही माझी चुलती आहे, लागली होती वाद घालायला. असंच चला आता मग सगळ्यांना बोललं, मस्त जेवढं होईल तेवढं भेटीगाठी घेतल्या. जास्त काही थांबलो नाही, तिथून डायरेक्टली आलो आम्ही घरी, कारण सगळेजण बोलवत होती घरी ये घरी ये, पण ऊन भरपूर होतं, कुठं आणि मुलं घेऊन जावा.
चला आम्ही आलोय घरी. उन्हाचं तानाचं त्याला घे आणि 2 बाटल्या भरून दे आणि बरोबर पाणीच करायला लागले ते. कसलं ऊन पडले बघितलं. मागणं कोणी यायला लागले वाटतं बघ. चला ह्या साडीमुळे रसिका अजिबात इरिटेट झालं नाही बरं का उन्हाचं. प्युअर कॉटन मध्ये येते साडी. हे माझे काका भांडायचं कोण? काका आणि मी सकाळी भांडलोय काय. ज्या काकू म्हणत होत्या गौरी दिल्या ते आमचे काका. आणि हो काका मी परवा इथं बसून व्हिडिओ मध्ये तुमचं रान दाखवत होते. मी बोलता म्हणलं हे आमच्या काकूचं रान. मला कमेंट आलंय काकू आधी काका आहे काका का म्हणली नाही. तर त्यांचं जे मसोबा आहे ना या काकांच्या रानामध्ये. ए आरू कोणाला घेऊन आला तुम्ही? कोणाला परवा आला? 3 जण आला. चला फेऱ्या करायला गेले 4 जण. फेऱ्या करायला सोडते 4 जण. आणि जर ती 4 व्हीलर जर घेतली तरी आत यायला धडका रस्ता नाही. खाली टेकत्या. रिक्षा कसा तरी येतोय. जत्रा छान झाली का? अगं मला अर्धी काय की नाही हिला सोडवा म्हणतात. आता काय उठत 4चे 4 अशी झाली. तुला कपडे घालून तू आगला त्याला पहिला हाय गे. चला दुपारच्या जवळजवळ माझ्यामध्ये 4 वाजलेले आहेत. झोपलो लोळलो. आता पाणी संपल्याला पाणी आणायला गेली. पोरं चालू आहे दंगा. आता थोडं फ्रेश होणार आंघोळ वगैरे करणार आणि पुन्हा तोपर्यंत सावली येते. दारात मस्त अशी चटई टाकणार. दीदी तर म्हणते कधी एकदा अंधार होतंय कधी रात्र होते. रात्री एवढी छान झोप लागली म्हणता. तिथं कुणाचा तरी मोबाईल चालू आहे. आवाज यायला ते कुत्र कुठं चिकलात झालं. डेरा भरून ठेव रसिका इथंच भरून ठेव. स्वच्छ धुवा आणि भरून ठेवा. हे ना धुवा. बरं झालं बाई पाणी आणलं. आताच पाणी म्हणत होतो आम्ही. थँक्यू सगळ्यांना आणले का? मग मला का दिले आणून? मी पण ह्यात जमाय का? जेवणाच घे. जेवणात संध्याकाळी आणे. अफजल खान सोड माझ्या भावाला. हा बघा आमचा भाऊ दुबईवरून आलेला आहे. चला गार मस्त असं आईस्क्रीम खाल्लं. आता स्प्राईट पिऊया थोडस. सागर प्लास्टिकचे ग्लास आहेत का बघून आण. कुठे असते ते? शेतामध्ये ना केव्हाच तुम्हाला टुमदार छान असा बंगला बघायला मिळाला असता. पण प्रॉब्लेम एक आहे की आम्हाला ना रस्ता नाही व्यवस्थित. आता जरी मुलांना सोडायचं झालं तर फिरून जायची बारी आहे. बाबांनी सांगितलं इथं कुणीच काही बांधायचं नाही आहे. हे घर बाद झालं. ज्यानं त्यानं आपापले घरदार बांधायची. ओय एक झालं की एक जाते. आता सागर आई आली. हे चाललंय फेस भरपूर आहे नाही. मला बरं वाटायला लागलं. काय म्हटलं सागर? ऐक ना तू आता पोट भरून जेवला ना जरा ते ढेकरीत त्या बघ. मामाला द्या की. नातले लाडकी तू नातीसाठी स्प्राईट आईस्क्रीम आणलं. तुम्हाला काय आणलंस? मला काय मला आणलं? अर्धा आईस्क्रीम मिळालं. स्प्राईट तर मला आवडत नाही. आवडत नाही. जत्राच झाली की ग. मग उद्या उद्या एकदाच नाही. ते बघ इथे हिशोबले बसले बघ. त्याला 12 काय हिशोबलं. चालल्या ना मागं तू इकडे आल्या पुढे मागं व्यवस्थित केलंय का?
बसून बस बघू तू कशी दिसते बघू. एक मिनिट मम्मी जाऊ. अरे तिनं बसायचं कसं. बोलो ना. हाँ 2 घंटा हो गया क्या? फिरून द्यायची रे. उधर कोई आदमी लोग है क्या उनको बताने के लिए? ही जी लुना आहे ही लुना एकदम हलकी फुलकी आहे, शिकायला खूप बेस्ट आहे. कारण रसिका बघा कुठेही गाडी वगैरे तिला शिकावी लागली नाही, कुठला क्लास करावा लागला नाही. फक्त एकच दिवस संदीप पाठीमागे बसला आणि तिला शिकवलं तर ती आरामात परफेक्ट शिकली. आता ह्याच गाडीवरून ती ना हार्दिकला सोडायला जाते, स्कूलला आणायला जाते, म्हणजे शिकतं परफेक्ट. ए भैया पकड, ती काय बिन भरोशाची पोरगी आहे. अरे बसायलाच येत नाही मला याच्यावर. उतर. हे टाकू. ए बाई जाईल बर का ती. अरे कुठं पाठवा लागलास का? मी काय स्टँड आहे दुनियाचं पाठवायला लागले ती. जरा घे. हा? इथं पाय, हा. बरोबर आहे. शिकवायचं किती? पाय टेकून दे की. पाय ते दोन्ही जेव्हा ठेवा लागल्या मी पकडायचं मला. आजीला नाही वडत. हे उठून येईल तर काढून येईल. एक जाईल, फूट वापरून येईल. नाही काय दीदी रिस्क आहे. जाईल ना मोरे. पाय टेकत फिरवीर मोटर हात. मूठ फिरवायचं ना, ब्रेक दाबायचा बरं का इकडं. मी काय करू ना मी जाईल खाली वापस पॅन्ट व्हायला लागले. मला वाटतं बघून जाईल गाडी दादाची. रस्ता करता गाडी घातली डबडे पाठीवर. आता शिकला बघ बिन सांगतो. अहो काय झालं? बाय गाडी थांडेल बोला. पहिल्यांदा सायकल चालवली असल्यामुळे त्यांना दिली. एक दिवसच हे मागं बसलो होतो बघा. आणि डबल कसं करायचं तिला? तसं नाही. तू माझी गाडी धरायची. आणि गेली पळून वाटली. चल पुढे घे. हे आत राहायचं तुला सांगतो. दादा काय म्हणते तो वरगळीला ब्रेक पण सोडायचा पण सोडून द्यायची. पुढे बघ, पुढे बघ. काय तू सर माग गाडी घालवायची आहे सागर जपून. नाही काय सप्पे जागा लागते. पुढे जा की. अरे वळू पुढे बसून तूच नाही लागलाय सन. दादा मला सांगतात वरगळीला ब्रेक धरायचं नाही बुट वाढवायचं. दिदू पडले हातावरती. होय हातावर पडले, कुठे लागले? गेला तर हातावर. तुला पण पाडली का? मी पण पडतो ती अजून. मला गाडीवर नको, मला भीती लागली जरा. होय म्हणजे जोरात पडला का अशी अशी पडली. गाडी जरा सही होती रे. ते मी मागे असल्यामुळे काय झालं, हिला धरून बॅलन्स व्हाय नको म्हणून असं करत धरली. हँडल इकडे पडतो तर घातली पण अंतरावर. मला धरायला नाही. हा दिवस आहे दुसरा दिवस आणि गावाकडे आता कोणीही लवकर उठायचं कोणाचं काय अजिबातही करत नाही. जे जे उठणारे आहेत ते उठतात करतात वगैरे. आम्ही जेवढे काय आलेलो आहोत ते सगळे लेट, जसं पाहिजे तसं उठतो. मस्त झोप लागते. रात्रीचं एवढं सुंदर वारं सुटतं. जसं 6-6:30 वाजल्या की आम्ही दारात ठाणकं मांडतो कारण घरामध्ये गरम होतं. अगं शिकवायची कशी पण ही पोरं कुठं धडकी येते. पकड दे. ऐक एवढं बांधते ते पोरांच्या पाठीला वजवणार नाही का? बुडायला नाही पाहिजे तेवढे. कॅन पॅक केलं का व्यवस्थित? नुसतं कॅनवर वाढवलं नाही. शिकवलं शिकते. अगं पप्पाला पकड पाय पकड. हार्दो आम्हाला म्हणलाय या बायांना बिस्किट देत नाही. बायांना देत नाही म्हणते ग ह्या. सोनलला किती वाजता जायचंय? पोळी खाती तयार झाली. तसंच तुम्ही तिकडच्या तिकडे बसा गाडीला, आम्ही इकडे येतो. आ अरे सांगोलमधनं गाडी मिळत नाही का? पुन्हा जत नाही यायला काय? सांगोल्यातनं डायरेक्टली गाडी मिळते ना, डायरेक्ट कोल्हापूर मिळते सांगोलमधनं.
बसलीत रे एक गाडी भाजी काय तर दुसरी असली तर करा अरे दाजी येणार आहे दाजी. आता ह्यो लागला ना माग काय ऐकते माहिती दुपार जायला म्हणते तिथे जायचं. रस्सी घे, रस्सी. नेऊन आण एक कॅन आहे आणि अरे एक शिकवायचं नसतं एका दिवसात शिकते रे. सगळी काय एकदम बांधाला आणि सोडायलाच वेळ जाणार आहे आता आणि मग शिका अरे एकदम तिघं सोडून लक्ष देत आहे. हा कॅनान काय सुद्धा होत नाही ए, तिथे चल तुला शिकवतो. हे दिदी चाल. दीदी शिक तू तर भोपळा झाले सगळा काय करायची एक सोडायचं सगळ्यात सोडायचं बांधायचं कॅनाचं माप लागत नाही. हे एक कॅनव्हास सगळं काय लावलं तोंडाला हा? सनस्क्रीम कोणती आहे सनस्क्रीम हा शान पण लावा ओके रसाबाईच्या भाकरी तयार झाल्या भाकरी बडवायला एक नंबर जंगी चकुली चिरलेल्या बारीक is going to add masala. So stupid. So idiot. काय म्हणलं स्वारी म्हण आपला काका आहे स्वारी तर म्हणलाच नाही ऐक ना च्याव, म्याव. तुला करतच नाही. च्याव, म्याव. तर मग च्याव, म्याव. ये लवकर रे. ये लवकर. बर मामाकडे जा चाव म्याव करायला ए, ती विले हिरे टाकायला दमवली तुम्हाला पवताना सागर पवताना दमवली तर इकडे आल्यानंतर पोरं जी आहेत ती सगळीच्या सगळी पवायला घेऊन चाललेले आहेत आता किट्टोसुद्धा जी आहे ती गेलेली होती ती सुद्धा पवायला शिकत आहे 2 दिवसात तरी बऱ्यापैकी मी म्हणेन की पवायला थोडंसं काय होईना हातपाय हलवायला वगैरे शिकलेले आहेत पोरं सगळीच आता नेतात विहिरीला पाणी भरपूर आहे आणि हे बघा माझं लक्ष नव्हतं कॅमेऱ्यात मी बघितलेलं आहे हे काय करायला लागलेलं आहे लिंबू सरबत केलेलं होतं आणि नंतर लक्षात आलं की बाबा यांना कधी पत्त्याने ते बोटं बुडवून ही केली आणि पोरं किती पिळतात बघा दीदीच्या वर फायरिंग काढतात मला पण सोडत नाही आहेत एकाने कॅमेऱ्याला हात लावला की आता यानं बघा डायरेक्टली तोंडात हात घालून बोटं वटलेली होती माझ्या कॅमेऱ्यावरती भाच्यांसाठी आत्या हा एक असा पॉईंट असतो ना की जिथं ती काही बोलत नसते म्हणत नसते आणि लाड जे आहे ते बऱ्यापैकी चालले जातात त्यामुळं ना ही अशी करतात असो आता किट्टोला दुपारी बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं हे केलं त्याच्यानंतर माझ्यावर तर सुरूच असतं कोण केस वडतंय कोण मारतंय कोण काय करतंय असं चालायचं हे प्रेम आणि मामा म्हणलं की मुलांना एक पॉईंट असा असतो की जो वीक पॉईंट येतो म्हणजे माझ्या मुलांना जर बघायला गेलं तर मामा असं चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ